आंबेनळी घाट पुन्हा एकदा एका धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणाऱ्या घटनेमुळे चर्चेत आला आहे। पोलादपूर तालुक्यातील बावली टोक ते दाभेल टोक दरम्यानच्या खोल दरीत एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्याने सुरुवातीला हा अपघात की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित झाला होता। मात्र तपास पुढे सरकताच समोर आलेली माहिती अधिकच धक्कादायक ठरली। सोन्याच्या दागिन्यांच्या हव्यासापोटी एका युवकाने स्वतःच्या आजीची हत्या करून तिचा मृतदेह आंबेनळी घाटातील खोल दरीत फेकून दिल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासातून उघडकीस आली आहे। सुनंदा पाटील असं मृत महिलेचं नाव असून त्या अलिबाग तालुक्यातील सारळ येथील रहिवासी होत्या। मिळालेल्या माहितीनुसार अलिबाग येथील संबंधित युवकाने 2 दिवसांपूर्वी आपल्या आजीचा खून केला। त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह आंबेनळी घाटातील खोल दरीत नेऊन फेकून दिला। या प्रकरणाचा तपास करताना अलिबाग पोलिसांनी संशयित युवकाला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली, तसंच मृतदेह फेकून दिलेले ठिकाणही पोलिसांना दाखवून दिले। यानंतर अलिबाग पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले। आंबेनळी घाटातील धोकादायक आणि अतिशय खोल दरीमुळे मृतदेह बाहेर काढणे मोठे आव्हान ठरत होते। यावेळी प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम तसेच महाबळेश्वर ट्रेकर्सच्या सदस्यांनी जीव धोक्यात घालून विशेष रेस्क्यू मोहीम राबवली। खोल दरीत उतरून त्यांनी मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळवले। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। काही दिवसांपूर्वीच आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातात 8 युवकांचा मृत्यू झाला होता। या घटनेची चर्चा सुरू असतानाच आता खून प्रकरण समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। विशेष म्हणजे याच परिसरात यापूर्वीही एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला होता। त्यामुळे आंबेनळी घाट पुन्हा एकदा गोड आणि गंभीर घटनांमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास अलिबाग पोलीस करीत आहेत। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।